संघाचं खातोड संघाची धावसंख्या होती ती बिनबाद एक पहिल्या षटक प्रगतीपथावर. चालू सामना दोन नामांकित संघामध्ये मित्रांनो चौथा हिरवा मानकोली वर्सेस गावदेवी केमणी दिवे. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असा सामना आहे. गोलंदाज संजय फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. सुंदरसा प्रहार केला चेंडू मिडापावरून डीप लॉंगऑफला जातोय. उत्तम क्षेत्ररक्षण वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये कलेक्ट केले जाते. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते प्रमोद याला. प्रमोद आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाची धावसंख्या एक धावाने पुढे सकते. धावसंख्या होती ती बिनबाद 2. 4 षटके जे ते 20 मिनिटात पूर्ण करायचे. पंचांना वॉर्निंग द्यायचे. नो मिडल कॉन्फरन्स. कुठल्या प्रकारे मिडल कॉन्फरन्स होणार नाही, चर्चा होणार नाही. फक्त 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 मिनिटाचा एक छोटासा ब्रेक असेल, ड्रिंक्स इंटरवल. त्यामुळे फक्त 22 मिनिटाची वेळ, 22 मिनिटात 4 षटके पूर्ण करायचे. संजय या ठिकाणी मात्र खराब एक दिशेने चेंडू स्क्वेअर मारा. पंच वाईट चिकून करतात. अमांतर धावे अमांतर धावणे संघाची धावसंख्या आलोच एक धावेने पुढे सकते. धावसंख्या होती ती बिनबाद 3 पहिल्या षटक प्रगतीपथावर. धन्यवाद चंद्रकांतजी भोईर, रामजी भोईर, त्याचबरोबर स्वप्नीलजी पाटील आणि योगेशजी भोईर. या ठिकाणी मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. षटकार. टॉर्बिन चेंडूला सुंदर असा लॉप केला जाताना चेंडू वाडी शिड्डी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये रवणात उत्तम क्षेत्र वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं जाता. इनसाइड स्टॉक सर्कलच्या वरून प्रहार झाला होता. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झाले संतोषद्वारा. मात्र 2 धावा काढण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या मित्र 11. धावसंख्या होती ती 11. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केले. चेंडू नो मॅन्स लँडवर थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौका. पहिल्या षटकाचा विचार केला ऍडव्हान्टेज ऑप्शन आहे. कुठल्या प्रकारचा गडी आतापर्यंत बाद झालेली नाही. संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 15. वेळेच्या संदर्भात पुन्हा एकदा सांगू इच्छितो, आम्हाला सहकार्य करा. गोलंदाज संजय चेंडूला हा पलीकडे चेंडू ड्राईव्ह केले. चेंडू आतमध्ये क्षेत्ररक्षण प्लेसमेंट टेक्निक उत्तम क्षेत्ररक्षण आणि फलंदाज मात्या टेक्निक लॉंग ऑन रिझन समाजा प्ले बाद होतोय. अरविंद या ठिकाणी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा देत आहेत व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि माझे परम मित्र सिद्दीक भावेजी यांच्याकडनं या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद सिद्दीक भावेजी.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेलेच्या संदर्भात दोन्ही संघांना एक विनंती दिशेला आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असा सामना आहे. मात्र दोन्ही संघांना विनंती दिशेला आपण वेलेच्या संदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, सुरुवात होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 15 एक सुंदर सुरुवात, सुंदर फाउंडेशन, उत्तम पायाभरणी. चौथा हिरवा मानकुले संघाचे. नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये रवाना झाले दुर्योधन. संघातील सर्वात महत्वाचा गडी आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ, सुरुवात, आगाज चंद्रकांत. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरा. राईट टर्म ओरचा मारा. चेंडूला लॉप केला आणि चेंडू मात्र मिडविकेट विधानसभाच्या बाहेर जाणारा षटकार. उत्तम फटका, प्रेक्षणीय फटका, जबरदस्त फटका. चौथा हिरवा मानकुले या संघाचा मित्र आपण जर विचार केला तर तालुका क्रिकेटमध्ये एक उत्तम कामगिरी आहे संघाची. रँकिंग मधला संघ आहे. बलाढ्य संघांना पराभूत करण्याची किमी या संघामध्ये आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये अतिशय आउटस्टँडिंग परफॉर्म उत्तम आहे या संघाचा. गोलंदाज चंद्रकांत. सुंदर फेक. चेंडूला थोडस प्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये हवं तसं संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. दुसरे षटक प्रगतीपथावर धावसंख्या 21. एक बाद 21. चंद्रकांत टू दुर्योधन आणि पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय. आमच्या मान्यवर कक्षाला मात्र एक सदिच्छा भेट देताना हा षटकार आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट फटका, प्रेक्षणीय फटका. चेंडू आणि बॅटमध्ये एक जबरदस्त द्वंद्व आपण पाहिलं आणि चेंडू कुठेतरी जाऊन दूर सीमारेषेच्या बाहेर पडतो षटकार. या 6 धावांनी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 6 धावांनी पुढे सकली धावसंख्या होती ती 27. दुसरं षटक प्रगतीपथावर धावसंख्या होती 27. एक उत्तम सुरुवात, उत्तम पायाभरणी, उत्तम फाउंडेशन. चौथा हिरवा मानकुले संघाचे. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोढ्यावर पंचांकडे गाड घेतोय. हलक्याच पावलांचा रणप घेताना गोलंदाज चंद्रकांत. चांगली सुरुवात आहे. तसं या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या जी आहे चौथा हिरवा मानकुले संघाने पटकावलेली 79 धावा. त्यांच्या नावावर हा विक्रम आहे या स्पर्धेमधला. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला आणि चेंडू वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर वाडी श्लोमान डिझाईन बाहेर जातोय. चौकार. थोडासा स्लो डिलिव्हरी होती. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. उत्तम चेंडूला ड्राईव्ह केलं होतं आणि या ठिकाणी मात्र आता दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा झाला होता. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून होते. अवांतर धावणे संघाची धावसंख्या 1-2 पुढे सकते धावसंख्या होती ती 32. आणि पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिले. शॉर्ट ऑन पोल अँड सक्सेसफुल.
सांगाई धावसंख्या आता मात्र 6 धावेने पुढे सकते धावसंख्या होती ती 38. लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. सुंदर सुरुवात, जबरदस्त सुरुवात. धावांची लयलूट, धावांचा रतीप आपण पाहतोय. थोडासा मिस्टँडिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये शतरक्षक खाली प्लेसमेंट टिक नव्हती आणि अशा प्रकारे मात्र आता दुर्योधन याची खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद होतोय. प्रारंभ सुरुवात. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रवीण. गावदेव किवणी या संघ नाणेफेक करतो आणि प्रथम षटक. फलंदाजी करताना गौडी सर मी निश्चित म्हणून जो काही निर्णय अतिशय उत्तम निर्णय. अगदी बरोबर, कारण फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता तो आतापर्यंत योग्य वाटतोय. संघाचा कर्णधार प्रमोद यांनी निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा, एक धाडसी निर्णय. यापूर्वीच्या सामन्यामध्ये जो निर्णय घेतला होता आपण पाहतोय न्यू प्रगती भातवड संघाने फलंदाजी करण्याचा तो योग्य ठरला होता आणि हा निर्णय सुद्धा योग्य ठरतोय. कारण ज्याप्रमाणे सुरुवात झालेली आहे, वेल बिगन इज हाफ डन म्हटलं जातं. सुरुवात चांगली झाली ते काम अर्ध्या अधिक झाल्यासारखं असतं. त्याप्रमाणे सुरुवात चांगली झालेली आहे. कारण 2 षटकामध्ये 38 धावा, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. याप्रमाणे धावसंख्या जमवली तर 60 पेक्षा जास्त धावा नक्कीच धाव प्रकार बघायला मिळतील. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय, सुरुवात होते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसऱ्या या ठिकाणी गोलंदाजी सांभाळतोय प्रवीण. रुपेश नेक्स्ट बॅट्समन. प्रवीण टू रुपेश. चेंडूला जागेवरून भिरकावून दिलंय. पुणे सक्सेसफुल. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकाला रुपेश. खराब पेक दिशांचे चेंडू स्क्वेअर मारा. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते. अवांतर धावणे संघाची धावसंख्या आलूची 1 धावेने पुढे सकते धावसंख्या होते ती 45. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 2 बाद 45. एक उत्तम सुरुवात, उत्तम फाउंडेशन, उत्तम पायाभरणी. चेंडूला फोर्स केलंय. चेंडू वाडिश मात्र खराब क्षेत्ररक्षण. वाडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतं. 2 धावा अर्जित करण्याची पुन्हा एकदा संधी प्राप्त होते. फलंदाजाला 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 धावांनी पुढे सकते धावसंख्या होते ती 47. 47 लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या होती ती 47. प्रवीण टू रुपेश. स्टँडिंग स्ट्रोक. चेंडू जागेवर आहे. क्षेत्ररक्षक काळी स्वतः गोलंदाज आपल्या फलंदाजामध्ये चेंडूला कलेक्ट करतो आणि फलंदाज रुपेश याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात.
आपण पाहू शकता कशा प्रकारे फलंदाजांनी बाद झाला होता. थोडासा मिस्टँग स्ट्रोक होता, जागेवर चेंडू राहतोय. उत्तम झेल कलेक्ट केला जातोय. मित्र, शिवशक्ती ताडाली या संघाचे एक नामांकित माजी खेळाडू, एक अष्टपैलूचे खेळाडू कैलासजी चौधरी, कैलास गणपत चौधरी यांच्याकडून या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला शुभेच्छा. सुंदर आणि सुरेख असा लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद कैलासजी चौधरी. क्लीन अँड क्लिअर एक उत्कृष्ट आयोजन सचिन स्पोर्ट्स पुणा यांच्या माध्यमातून. प्रवीण फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. सुंदर फेक, अतिशय प्रतिम चेंडू आणि ज्या अनुषंगाने चेंडूची फेक झाली होती, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही याचं कारण आहे एक बॉडी लँग्वेजला परखून टाकलेला चेंडू आपण पाहिलात. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, उत्तम चेंडूची फेक, एक्सप्रेस डिलिव्हरी, निर्धाव चेंडू, धावसंख्या असतील. प्रवीण चेंडूला ड्राईव्ह केलं जातं, शतरक्षण ताण्यात आहे. मात्र रनिंग मिड सुंदर, दोन फलंदाज उत्तम समन्वय आपण पाहतोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण, 2 धावांनी संघाची धावसंख्या 2, 49 धावसंख्या होती ती 49. खराब चेंडू, उत्तम फटका, सुंदरसा चेंडू चेंडू बॅकवर्ड स्पेअरला ग्रीन सीमेच्या बाहेर जाणारा. 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमेच्या बाहेर. भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ न्यू 40+ या संघटनेचे माजी कार्याध्यक्ष गणेश केनी साहेब, आपण जर कुठे प्रेक्षकमध्ये असाल, बॉल चेंडूची फेक करायची, जुन्या चेंडूची फेक करायची. गणेशजी केनी, आपण जर कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर आपल्याला विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. 4वा मानकुली या संघाचे सर्व आणि ज्यांच्या माध्यमातून मित्र आपण एक जबरदस्त बिग शो पाहिला होता. 4वा मानकुली आयोजित न्यू 40+ एक जबरदस्त असं आयोजन आपण पाहिलं होतं. या संघाचे सर्व आणि या संघटनेचे माजी कार्याध्यक्ष गणेश केनी, आपण जर कोण प्रेक्षकामध्ये असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. धावसंख्या 53. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या 53, एक चांगली धावसंख्या आहे. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. अंतिम षटकाला प्रारंभ, सुरुवात, शेवटचा अखेरचा निर्वाणीचं गोलंदाज सज्ज, मारून पंचांकडे गाड घेतोय लक्ष्मण. रायटम राऊंडचा मारा, डॉक्टर बॉलरचा मारा झाला होता. स्लॉकचा फटका आपण पाहिला होता. 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते सचिन याला. सचिन हा संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज. संघात धावसंख्या 2 धावाने पुढे सध्या धावसंख्या होती ती 55. शेवटचं अखेरचं निर्वाणीचं गोलंदाज लक्ष्मण, रॅटम राऊंडचा मारा करतो लक्ष्मण. सामोरे एक आघाडीचा फलंदाज सचिन. चेंडूला सहजगत्या भिरकावून दिले आणि चेंडू मिडविकेट सीमेच्या बाहेर जाणारा षटकार.
मानकुळी त्याच पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करताना आपण पाहतोय. विस्फोटक फलंदाजीला सुरुवात झालेली आहे. थोडंसं अटॅक आणि अग्रेसिव्ह क्रिकेट आपण पाहतोय मानकुळी संघावतीनं. या सामन्यामध्ये आपण पाहतोय प्रमोद सलामीला आलाय, मात्र आपल्या सहकार्यांच्या धावा पळण्याचा धिन्यता मानतोय. फक्त 7 धावांवर खेळतोय प्रमोद. या ठिकाणी मात्र एका सुंदर फेक, अतिशय प्रथम चेंडू, फलंदाज थोडासा शफल झाला होता, चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, मात्र उत्तम चेंडूची फेक झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला होता. निर्धाव चेंडू, धावसंख्या असतील धावसंख्या 61. अंतिम षटक प्रगतीपथावर. शेवटचा अखेरचं निर्माणीचा गोलंदाज लक्ष्मण, रायटम राऊंडचा मारा. चेंडूला ड्राईव्ह केलं जातं आणि कार्पेटच्या स्थानी मात्र चेंडू वाडिश लॉंग यांच्यामध्ये सरळ सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. धावसंख्या 65. चौकार संघात धावसंख्या होती 65. चेंडूला शॉर्ट ऑन पोल अँड सक्सेसफुल. पुन्हा एकदा चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. धावांची लयलूट, षटकारांची आतिषबाजी. चेंडू आणि बॅटमध्ये गोंधळ आपण पाहतोय. खराब चेंडू, उत्तम फटका. टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाकडे गेला होता. फलंदाज सफल झाला. चेंडूला उत्तम रित्या शॉटन पूल केलं. चेंडू मात्र मिडविकेट सीझन समाच्या बाहेर जाणारा षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 71. धावसंख्या होती ती 71. आणि पुन्हा एकदा चेंडूला सुंदररित्या भिरकावून दिले जातं. बॅक टू बॅक दुसरा षटकार लागतो. वाडा शॉट, सुंदर फटका. धावांचा लतीफ आपण पाहिला. उत्तम सुरुवात, उत्तम फाउंडेशन. एक डेंजर झोन मध्ये रवाना झाले संघ चौथा मानकोली. आणि मात्र विजय संपादित करत असेल गावदेवी स्पोर्ट्स केवणी दिव्या संघाला, तर अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. लक्ष आपण पाहतोय. विजयासाठी 78 धावांची गरज. या स्पर्धेचे निरीक्षक म्हणजे काम पाहत आहेत, त्यांनी अतिशय उत्तम भूमिका फार आतापर्यंत पाडलेली आहे. विनोदजी काटेकर यांचं स्वागत, सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. बालचंद्र ठाकरे आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत, सन्मान आणि सत्कार करायचा आहे, कारण निरीक्षक म्हणून त्यांनी चांगली भूमिका पार पाडलेली आहे. आणि स्पर्धेचे निरीक्षक आहेत देवानंद पाटील, विनोद काटेकर. कालेगावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी मेस्त्री हे उपस्थित आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. मंडप अँड डेकोरेटर्स एक नामांकित नाव आहे, त्यांचं स्वागत आणि सन्मान
भालचंद्र टावरे आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. धावांचा त्यांचाच विक्रम या स्पर्धेमध्ये 79 धावसंख्येचा आणि त्याचाच पाठलाग त्याच संघाने केला होता. 78 धावा, 77 धावा आणि 78 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या या संघाने आतापर्यंत उभी केली होती 79 धावा आणि त्याचा पाठलाग त्याच संघाने केलेला होता. खऱ्या अर्थाने 77 धावा आणि 78 धावांचं एक विशाल लक्ष ठेवलेलं आहे गावदेवी केवणी संघासमोर. बॅक टू राऊंड क्रिकेट. पुन्हा मित्र आपण एकदा मैदानाकडे जातोय. शतरक्षण लावून घेतलेला आहे चौथाई मानकुली या संघानं. सलामी जोडी रवाना करायची आणि चालू सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन करण्यासाठी माझ्या समेतात सज्ज झाले आहेत आमचे परममित्र आमचे गुरुवर्य. चालू स्पर्धेचं धावतं वर्णन करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतोय. ओल्टो डॉक्टर गवळी सर. धन्यवाद मोहन भोईर. तत्पूर्वी जिने आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. जे आपण आकर्षक ट्रॉफीज पाहतोय, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, शिस्तबद्ध संघ, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन जे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे श्री हरिदासजी शांताराम पाटील हे माजी सरपंच पूर्ण, त्याचबरोबर सौविद्या हरिदास पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून त्यांचेही मी सचिन स्पोर्ट पुणे यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मॅरेथॉन मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. कैलासवासी पुंडलिक गणा चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री जगदीश पुंडलिक चौधरी याचकडून त्यांचेही मी सचिन स्पोर्ट पुणे यांच्यावरती मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गिफ्ट हॅम्पर मॅरेथॉन मॅच साठी देण्यात येतोय, ते स्पॉन्सर केलेलं आहे. कैलासवासी कमलाकर गंगाराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू श्री प्रवीण गंगाराम पाटील याचकडून त्यांचेही मी सचिन स्पोर्ट पुणे यांच्यावरती मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आमचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागरजी पाटील यांचेही मनपूर्वक आभार. त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य दिलेलं आहे. वसंतजी भोईर उद्योगपती यांचेही मनपूर्वक आभार. देवानंदजी थळे शिवसेना ग्रामीण उपतालुका प्रमुख त्यांचेही मनपूर्वक आभार. हरिदासजी पाटील माजी सरपंच यांचेही मनपूर्वक आभार. सुनीलजी म्हात्रे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांचेही मनपूर्वक आभार. हरीश दत्तू पाटील प्रसिद्ध उद्योगपती यांचेही मनपूर्वक आभार. भरत जोशी उद्योगपती यांचेही मनपूर्वक आभार. तुषारजी पाटील प्रसिद्ध उद्योगपती यांचेही मनपूर्वक आभार. डॉक्टर देवराज चौधरी ग्रामपंचायत सदस्य पूर्ण यांचेही मनपूर्वक आभार. कपिलजी चौधरी ग्रामपंचायत सदस्य यांचेही मनपूर्वक आभार. जगदीश पाटील समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांचेही मनपूर्वक आभार. विकासजी तळकर समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांचेही मनपूर्वक आभार. स्वप्नील पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत दापोड यांचे मनपूर्वक आभार. सिद्धरजी पाटील सरपंच काली यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा मैदानात जाऊया. पहिला चेंडू बीमर चेंडू आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा. 3 असणार आहे. बीमर चेंडू असं असतं की फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने टाकला जातोय आणि पहिल्या चेंडूवर प्रमोद यांनी बीमर चेंडू हाताळलेला आहे. मात्र दुसरा बीमर चेंडू टाकला तर हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. प्रमोद या मात्र एक चांगला चेंडू होता, ब्लॉक होलमध्ये चेंडू खेळायला चेंडू मिड विकेटला होता. पहिली अतिशय वेगात पूर्ण आणि क्षेत्ररक्षक जो आहे त्याने फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. फ्रीजचा फायदा उचलता आलेला नव्हता, मात्र चेंडू चांगला हाताळला होता त्याचं कारण त्यामुळे फ्रीजचा फायदा उचलता आलेला नव्हता. 2 धावा मिळतात, धावसंख्या झाली 3. प्रमोद आज प्रमोदाला फलंदाजीला फारशी संधी मिळाली, सलामीला आला होता, मात्र सहकार्यांच्या धावा पडल्या धन्यता मांडली होती. याला मात्र फ्लिकच्या नावाने फटका खेळलेला आहे. चेंडू लावून सीमारेषेकडे जातोय आणि 4 धावांसाठी चौकार. ग्रीश आणि राजारामाशी सलामीची जोडी खेळपट्टीवर. याला मात्र अतिशय वेगात हाताळा चेंडू डाव्या बाहेरून जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या होते 8.
प्रमोद. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेरून जातोय. लागोपाठचा दुसरा चेंडू हा जातोय तो वाईटच्या रूपाने. पुन्हा अवांतर धाव. समालोचक सुनील पवार यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट समालोचन करतायत आणि सध्या अंजूर या ठिकाणी ते समालोचन करतायत. युट्यूबवर बघून त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद सुनील पवार. प्रमोद यावर मात्र लॉफ केलेला आहे. भिरकावून दिलेला आहे चेंडूला. डीप वाईडिश मिड विकेट सीमा पार षटकार. पंधरा धावा झालेल्या आहेत. पण मात्र विसरून चालणार नाही की विशाल लक्ष्य आहे. 78 धावांचं विशाल लक्ष्य आहे. .50 म्हणजे 19 किंवा 20 धावा या प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत. आतापर्यंत 15 धावा झालेल्या आहेत. प्रमोद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडू जातोय तो लॉंग सीमारेषेकडे क्षेत्र चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावगती आहे त्या धावगतीला जवळपास स्पर्श केलेला आहे. 19.50 आवश्यक धावगती आणि पॉवर प्ले मध्ये एक चांगली सुरुवात, पॉवरफुल सुरुवात, खास करून गिरीश फलंदाजी करतोय. प्रमोद 8 ते 10 बॉलांचा रनअप. राईट आर्म राऊंड विकेट. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मिड विकेट सीमा पार होतोय. 4 धावांसाठी चौकार. मध्ये चौकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 23. नेट टू नेट फाईट. प्रमोद महागडा ठरतोय. याला पुण्याला फटका खेळलेला आहे. झेल होण्यासारखी कुठल्याही प्रकारे शक्यता नाहीये. कारण क्षेत्ररक्षक ज्याप्रमाणे प्रयत्न केलेला आहे झेल घेणं कठीण होणार आहे आणि त्यावर 2 धावा गिरीश पूर्ण करतोय. झेल घेण्याचा जो प्रयत्न केला होता गणेश केने यांनी, फलंदाजाचा आपण फुटवर्क म्हणतो पण झेल घेण्यासाठी सुद्धा फुटवर्कची आवश्यकता असते, पायांची हालचालीची आवश्यकता असते. तशा प्रकारे बघायला मिळालेलं नाहीये. तर एक चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात, 25 धावा, दमदार सुरुवात. आता मात्र रोज जी 3 षटके आहेत 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता आहे. आमचे एक्सपर्ट खरं या ठिकाणी माहिती बोलत आहेत. थोडासा आस्किंग म्हणजे आवश्यक धावगती आहे ती थोडीशी कमी झाली. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती 19.50 होती. आता मात्र ती 18 पेक्षाही कमी झालेली आहे. 17.33, 17 जवळपास 18च्या घरात आवश्यक धावगती झालेली आहे. महागडं षटक हाताळलं होतं प्रमोद याने, तब्बल 25 धावा. आज गणेश केनेंची जागा मात्र वारंवार बदलली जाते. वॉर्मअप होतोय. शॉर्ट फायनलला गणेश केने. गोलंदाजीसाठी मार्गस्थ होतोय
देवानंद आणि फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो तो राजाराम. राजारामला संधी मिळाली नव्हती पहिल्या षटकामध्ये. खेळाच्या स्क्वेअर लेगकडे जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये कारण धोका निर्माण होऊ शकतो. सव्वीस धावा झालेल्या आहेत. अजूनही मोहन भोईर आपण पाहतोय नेट टू नेट फाईट बघायला मिळते, कारण ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग व्हायला हवा त्याप्रमाणे पाठलाग सुरुवात केलेली आहे गावदेवी घेऊन संघाने. कारण पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी केली होती, 25 धावा फटकारल्या होत्या. आणि आता मात्र पूर्णपणे अपेक्षा असणार आहेत ते गिरीशवर. काय करतोय बघायचंय, वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. अजूनही यानंतर 3 सामने व्हायचे आहेत. अजूनही 3 सामने व्हायचे आहेत. भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर आपण फक्त 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत खेळू शकता. अजून यानंतर 3 सामने व्हायचे आहेत, म्हणजे बरोबर 3 तासाची वेळ आपल्याकडे आहे. देवानंद याला मात्र लाफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. झेल होण्याची कुठल्याही प्रकारे संभावना नाही, कारण शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. डीप मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र गिरीश 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावाने धावसंख्या झालेले 28. दुसरा षटक हे मार्गस्थ याने 78 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. खेळण्याचा प्रयत्नही केलेला नाही गिरीश याने, सोडून दिलेला आहे. एक अवंतर धावमिळते, धावसंख्या होती 29. 29. अजूनही सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. देवानंद फुटा चेंडू स्वीप केलेला आहे. चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेकडे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी असं वाटत होतं की चेंडू सीमा पार होईल. 3 धावा वाचवतोय. देवानंद यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू आहे. निर्धावाच्या रमाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. न्यू 40चा विचार जर केला मोहन भोईर तर पिंपळनेर संघ सध्या तरी पहिल्या क्रमांकावर आरूढ झालेला आहे. स्पर्धेचा आपण जर विचार केला तर आजही सुपर 3 मध्ये या संघाने प्रवेश केलेला आहे. याला मात्र लेट कट, डेलिकेट फटका, नाजूक फटका, स्क्वेअरिश दरम्यान सीमारेषेकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यात यश मिळते, मात्र 2 धावा पूर्ण करतोय तो राजाराम. क्रिकेट मधला एक नाजूक फटका. लेट कट केलं होतं, थोडासा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता. चेंडूला फक्त दिशा दिली होती, कुठल्याही प्रकारे ताकदीचा वापर केला नव्हता. स्पर्श केला होता, हलका स्पर्श केला होता चेंडूला आणि चेंडू स्क्वेअरिश दरम्यान सीमारेषेवर केला होता. देवानंद या मात्र फटका खेळलेला चेंडू लॉंग सीमारेषेकडे येतो. क्षेत्ररक्षक प्रमोद त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला, धावसंख्या झालेली आहे 34 धावा झालेल्या आहेत
आणि आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 44 धावांची आवश्यकता. अजूनही मी म्हणेन नेट टू नेट फाईट, कारण गिरीश आणि राजाराम ज्याप्रमाणे फलंदाजी करतायत नेट टू नेट फाईट बघायला मिळते. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहू शकता कित्येक मान्यवर कक्षामधून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आज सुपर संडे आहे मित्रांनो, अंतिम दिवस आहे. यापूर्वी स्वराज्य कशेळी त्याचबरोबर पिंपळनेर संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. कदाचित या दोन संघापैकी दोघांनी संधी असणार आहे, आयदर सेमीफायनल किंवा फायनल का चिठ्ठी टाकण्यात येणार आहे. आज जो या संघामधून संघ विजय प्राप्त करेल त्या संघाला लढत द्यायची आहे तिन्ही प्रगती भालवड संघासोबत, आणि त्याच्यामधून एक संघ सुपर 3 साठी पात्र होईल. दोन षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 34. जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 44 धावा. मोनभरी तिसरे षटक जे फार महत्वाचं ठरणार आहे. गावदेवी केवणीदेव संघाला जर सामना जिंकायचा असेल तर ह्या षटकामध्ये 20 पेक्षा जास्त धावा पटकाव्या लागतील, आणि मानकोली संघाला जर सामना जिंकायचा असेल तर या षटकामध्ये 15 पेक्षा कमी धावा देऊन 1 किंवा 2 फलंदाजांना बाद करावा लागेल. याला होता बॅक टू द बॉलर, बॉल बॅक ड्राईव्ह आणि फलंदाज धावबाद होतोय. मात्र पंच कुठल्या राजाराम बाद होतोय. स्पर्श करतोय आणि जेव्हा एसटीवर आदळतोय आणि जर नॉन स्ट्रायकर जर फलंदाज जागा सोडलेली असली तर मात्र तो बाद होत असतो. मात्र क्रॉसिंग जर झालेलं असलं तर मात्र जर स्ट्राईकचा फलंदाज हा बाद होत असतो. क्रॉसिंग झालेलं नव्हतं, धाव घेण्याचा प्रयत्न गिरीश याने केलेला नव्हता, तो राजाराम हा बाद झालेला. राजाराम बाद झाल्यानंतर त्याची जागा घेतोय अमित. याला तर पुन्हा बॉल बॅक ड्राईव्ह, गोलंदाजीच्या दिशेने खेळलेला फटका, लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आणि पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली होती. आता मात्र एक मानसिक दबाव वाढणार आहे, कारण 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक चेंडूला मोठा फटका खेळण्याची आवश्यकता आहे. रुपेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर, हा चेंडू मात्र उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 51 धाव मिळते, धावसंख्या होते 35. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. रुपेश यावेळेला पुन्हा एकदा सोनेरी चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा, कारण चेंडूला थोडस वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात रुपेश आपल्या दिशेमध्ये भरकटतोय. लागोपाठचा दुसरा चेंडू हा वाईट. धावसंख्या झालेली आहे 36 धावा झालेत. यावर मात्र ड्राईव्ह केले चेंडू मिड ऑफरनं डीप मिड ऑफला होतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, खराब क्षेत्ररक्षण होतोय, दोघांना जपून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार.
आवश्यकता आहे. 78 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय गावदेवी केवणी दिवस संघ. रुपेश याला पुन्हा एकदा लॉफ्ट केलेला आहे. चेंडूला गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. पंचांचा काय इशारा होता बघायचा आहे. 6 धावांसाठी षटकार. कार्यकर्ते रामजी भोसले या ठिकाणी भोसले आलेले आहेत. मी सचिन स्पोर्ट पुणे यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मी सचिन स्पोर्ट पुणे यांच्या वतीने स्वर्गीय सचिन स्मृती चषक 2017 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम राम भोसले. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कशेळी गावचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. रुपेश याला मात्र पोल केलेला आणि पॉवरफुल. बघायला मिळणार आहे हाय स्कोरिंग सामना. आणि जेव्हा हाय स्कोरिंग सामना हा रंगतदार अवस्थेमध्ये बघायला मिळतो प्रेक्षकांना असे सामने बघायला आवडत असतात. 52 धावा झालेल्या आहेत. 7 चेंडू आणि निघण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स बघायला मिळते आणि नेहमीच अशी जेव्हा वेळ आलेली असते तेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्स बघायला मिळते. कारण गिरीश एक मात्र एक भिंत उभी आहे. अगदी विजयाच्या आणि जी भिंत उभी असेल गिरीश ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय. बावन्न धावा झालेल्या आहेत. 37 धावसंख्येवर खेळतोय गिरीश आणि या स्पर्धेमध्ये जी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे 38 धावा. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. उजव्या स्टिकच्या बराचसा बाहेर पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक मानसिक दबाव बघायला मिळतोय ज्याप्रमाणे गिरीश फलंदाजी करतोय. 37 धावांवर खेळतोय. फक्त 2 फलंदाजांनी वैयक्तिक साधारण पिंपळा संघाचा 38 धावा. रतिलाल सुजाता पिंपळा संघाचा 38 धावा. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या. विक्रम जे होतात ते मोडण्यासाठीच होतात. रुपेश फुलटॉस चेंडू आणि भिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट सीमापार षटकार. पंचांचा नोंद आता मात्र जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 78 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे केला जातोय 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आणि सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या सुद्धा उभी केलेली आहे ती गिरीश याने. कारण गिरीश याची जी धावसंख्या झालेली आहे 43 धावा आणि पहिलं अर्धशतक पटकावतोय का बघायचं या स्पर्धेमधलं. रुपेश मागडा ठेवतोय. यावर मात्र हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेत. पण एक मात्र लक्षात आहे की फ्रीट आहे. त्यांचं काय इशारा करतायत त्या ठिकाणी मला वाटते स्टंप्स जे आहेत
पंचांचा काय इशारा तो बघायचा आहे. पंचांचा काय इशारा आहे ते बघायचं आहे, कारण यष्टी त्याकडे उघडलेले आहेत. बघायचं आहे काय होतंय. चेंडू ही फ्रीड होता. तालुका क्रिकेटमध्ये असा एक सामना बघितलेला होता की फ्रीडवर प्रहार केला, क्षेत्ररक्षण झेल घेतला आणि त्याने अगदी उत्साहाने आणि पंचांचं बोट सुद्धा वर गेलं होतं. पंचांनी इशारा करायचा आहे या चेंडूचं काय किती धावा घेतलेल्या आहेत. फक्त एक धाव आहे. धन्यवाद. एका धावेने धावसंख्या झालेली आहे 61. आता मात्र 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. काय वाटतं मोहन भोईर? ज्याप्रमाणे आपण ही फलंदाजी पाहतोय या अनुषंगाने असंच वाटतंय का कुठंतरी गिरीश थांबायला तयार नाहीये आणि गिरीशला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट झाली तर या सामन्याचं चित्र मात्र थोडंसं वेगळं असेल. मला तर असं वाटतं की 6 चेंडूपैकी जास्तीत जास्त चेंडू गिरीश याने खेळले तर कदाचित तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो. क्रिकेट तसा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. चेसिंग जे कंपल्सरी आहे. सामना त्वरित सुरू करायचा आहे. यानंतर अजून 3 सामने होणार आहेत. अंतिम षटक कोण हाताळते ते बघायचंय. अविन येतोय. अजूनही जिगरबाज गिरीश खेळपट्टीवर आहे. या वेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. खाली जातोय. अतिशय चांगला चेंडू आहे आणि निर्धावाच्या रूपात चेंडूची समाप्ती होते. अविन 5 चेंडू आणि 17 धावा. अजूनही काही होऊ शकतं. याला मात्र हुक केलेल्या चेंडूला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. यापूर्वी आतापर्यंत बघितलं न्यू 40 मध्ये ग्रामस ताडाळी संघाचा गोपाल याने कामगिरी केली होती. 17 चेंडूमध्ये 71 धावा कुठल्या होत्या. प्रमोद याने 58 धावा कुठल्या होत्या इगल्सपूर खाली संघाने आणि संदेश यांनी सुद्धा 52 धावा कुठल्या होत्या आणि संघाला विजय मिळवून दिला. त्यामध्ये गिरीश आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का ते बघायचं आहे. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. 50 धावाही पूर्ण केलेल्या आहेत. 4 चेंडू आणि 11 धावा. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. अविन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क शॉर्ट रन अप.
फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू मिड विकेटला जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मात्र 2 धावा पूर्ण होते का बघायचं आहे. पंचांचा काय इशारा येतो, अपील केले जाते, पण मात्र फलंदाज गिरीश क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी पंच करतायत, कारण ज्या पवित्र्यामध्ये उभं राहायला हवं त्या पवित्र्यामध्ये म्हणजे पंच उभे होते. अतिशय क्रुशियल मॅच आहे आणि यासाठी पंचांचा जो पवित्रा असतो त्याप्रमाणे एक पंचाने पवित्रा घेतला होता. बारकाईने त्यांचं लक्ष होतं. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 9 धावा. गिरीश चांगला फिनिशर होता का बघायचंय. विराट कोहली किंवा महेंद्रसिंग धोनी प्रमाणे सध्या तरी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये वन ऑफ द बेस्ट फिनिशर इज महेंद्रसिंग धोनी. अविन फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, पहिली तो अतिशय वेगात पुढे गेलेला आहे, सीमारेषेकडे चेंडू जातोय, थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय गिरीश. 2 चेंडू आणि 7 धावा. आज मग संघर्ष बघायला, या सामन्यामध्ये मात्र संघर्ष बघायला मिळालाय. बॅट आणि बॉलचा संघर्ष. दोन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. एक रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. काही होऊ शकतं, मात्र एक आहे की दोन्ही संघाचे पाठीराखे जे आहेत, ज्यांना कोणाला हृदयाचा त्रास असेल त्यांनी डोळे बंद केलेले बरे. काही होऊ शकतं. 2 चेंडू 7 धावा. अविन यावर मात्र भिरकावून गेलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. साठ धावावर खेळतोय गिरीश. आता मात्र स्कोर लेवल झालेला आहे आणि जिंकण्यासाठी फक्त एका